जगदीशजी चौधरी साहेबांचा शुभागमन होतोय. त्यांना विनंती की आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती यावं. करंजाडे प्रीमियर लीग 2025 मध्ये आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत या मुख्य व्यासपीठावरती करतो. जगदीशजी चौधरी आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. फार चांगली स्पर्धा ब्ल्यू डायमंड क्रिकेट टीम आयोजित ग्रामस्थ मंडल करंजाडे पुरस्कृत करंजाडे प्रीमियर लीग 2025 हे पर्व नवीन वर्षामध्ये साकार झालेले हे टुर्नामेंट आपण पाहतोय. अगदी 24, 25, 26 या 3 दिवसीय स्पर्धेमध्ये आपण आजचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये चांगले संघ अगदी परिपक्वता आपल्याला या स्पर्धेमध्ये क्रिकेटची पाहायला मिळाल्यानंतर प्रत्येक जण या स्पर्धेला पुढे नेण्यासाठी प्रत्येकाची कडी मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. तब्बल 10 टीम्स या ठिकाणी खेळवल्या जाणार आहेत. त्या 10 टीम्समध्ये आपण पाहतोय प्रत्येक टीममध्ये एक चांगला अष्टपैलू खेळाडू, तदनंतर 40+ एक खेळाडू, असे जे डिसिप्लिन आहेत ना ते फॉलो केले जात आहेत. मग क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी गोलंदाज एक 40+ कंपल्सरी, त्यानंतर बॅटिंग करत असताना तुमचा 40+ खेळाडू हा अनिवार्य आहे. हे अपेक्षित आहे या लीगमध्ये. या लीग स्टेजवरती खेळ करत असताना अगदी शिस्तबद्ध स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. बरेचसे मान्यवर व्यासपीठावरती बसले, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. मॅचला होईल सुरुवात. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय फिल्डिंग करते टीम ती कॅपिटल करंजाडे आणि बॅटिंग करत असताना संतोष विकारे यांनी टॉस हरला आणि तदनंतर बॅटिंग करण्याचा निर्णय करंजाडे सुपर किंगसाठी आपल्याला पाहायला मिळते. राज विकारे स्ट्रायकरवरती, नॉन स्ट्रायकरवरती अमोल साबले. पहिला बॉल गोलंदाज, हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून राज विकारेच्या बॅटमधून क्रिकेटचा नजाकत भरलेला फटका पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या डीप पॉइंटच्या डोक्यावरून चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार, नंतरच्या गलीमधून चेंडू जाते, फर्स्ट स्लिप मधून चेंडू पार होईल सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगली धावसंख्येकडे आता पाठलाग करतोय असं सांगतोय राज विखारे. डीजे अगदी आपण आवाज थोडासा वाढवा, कारण पुढे आवाज तिथपर्यंत जे पॅवेलियन आहेत सुपर किंग्स 11 आणि तिकडे करंजाडे नाईट रायडर्स तिथपर्यंत आवाज थोडा कमी जातोय. हा चेंडू पुन्हा एकदा कट. तेवढीच ताकदीचं क्षेत्ररक्षण आपण पाहायला मिळतो त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पॉइंट मधला एक चौकार पाहायला मिळाला असं या बॉलवरती, परंतु चांगलं फील्ड केलं त्या बॉलला. 3 चेंडूंचा खेळ संपला. या बॉलवरती आले सिंगल आणि 9 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. पहिलं षटक प्रोग्रेसवरती आहे. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळाले, परंतु त्या षटकांमध्ये आधीच्या मॅचमध्ये एकतर्फी मॅच आपण पाहिली असेल. चांगला खेळ साकारला सुरेश शेलाराने, परंतु तसा खेळ साकारण्याची आता राज विखारे प्रयत्न करतो. त्याला माहिती आहे दुसऱ्या बाजूला जो संघ आहे तो एक संघ मॅच जिंकलाय आणि त्याचा अभ्यास करता आपल्याला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. त्या मॅचमध्ये थोडासा डीपमध्ये राहिलेला चेंडू आहे विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं षटक हाताळण्याचं काम आता जय चव्हाण हा गोलंदाज करतोय, ज्यांनी 2 चेंडूवरती 2 चौकार. थोडेसे चुकीच्या चेंडूंचा मारा केला. राज विखारेने स्वतःला सिद्ध केलं त्या बॉलवरती आणि धावसंख्येचा थोडासा पूर्णपणे चांगली धावसंख्याकडे पाठलाग करतोय आम्ही असं सांगितलं 2 चौकाराने. हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू जाईल डीप पॉइंट, सीमा पार. या ओव्हर मधला तिसरा चौकार. थँक्यू. हा चेंडू थोडासा आतमध्ये थोडासा बाउन्स केला. बाउन्सिंग ट्रॅक वापर केला गेला गोलंदाजांना. जय या गोलंदाजाला आपण पाहतोय. शेवटचा बॉल निर्धाव चेंडू फेकतोय तो जय हा गोलंदाज. पहिल्या षटकाचा निर्वाळा येतोय पंचांचा की षटक क्रमांक पहिलं संपलं जाईल. 6 चेंडूंचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धाव संख्या लागली ती बिनबाद एक जमेची बाजू आहे. बॅटिंग करत असताना टीमसाठी 13 धावा धावफलकावरती पाहायला भेटत. एक प्रोफेशनल गुणलेखक आपण पाहतोय सुदर्शन पाटील सर, ज्यांनी स्वतःचा स्कोर कार्ड आणि ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चांगलं एक
गुणलेखन आमच्यापर्यंत माहिती देतात. अगदी नजर जशी टाकावी तसं स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतंय. तेवढीच चांगली प्रत्येकाची एक प्रोफेशनल प्लॅटफॉर्मवरती असलेली स्पर्धा आहे सुदर्शन पाटील सर. तेवढेच चांगले कॉमेंटेटर, चांगले अंपायर्स आणि चांगली स्पर्धा आपण संपन्न होताना कोणतेही प्रेशर या आयोजकांनी घेतलेलं नाही. त्यांना माहिती आहे एक चांगल्या प्लॅटफॉर्मवरती आपली स्पर्धा आहे, कोणावरती अगदी अन्याय होणार नाही हा प्रयत्न होता आयोजकांचा आणि तेच प्रयत्न अगदी साकार करतायत हे सगळं आयोजक मंडळी, ग्रामस्थ मंडळ करंजाडे आणि करंजाडे ब्ल्यू डायमंड क्रिकेट टीम. पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती धावसंख्या 13. चांगली सुरुवात म्हणता येईल ती बॅटिंग करत असताना सुपर किंग करंजाडे टीमची. राज विखारे आणि त्यांच्या सोबत तिला आलेला फलंदाज आपण जर पाहिला अमोल साबले, या दोन खेळाडूंकडून चांगली पार्टनरशिपची अपेक्षा असेल खेम्यामधून ती सुपर किंग करंजाडे टीमसाठी. सेकंड ओव्हर घेऊन आलाय आकाश भोईर. आशिष बोरकर ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये चांगला खेळ साकारला गेला ते आशिष बोरकर गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा एक धाव अतिरिक्त धाव जोडली जाते स्कोर कार्डवरती, जिथे धावा लागल्या जातात त्या 14. सन्माननीय धनाजी चिखलेकर साहेबांचा शुभागमन होतोय. त्यांच्या समवेत रतन माळी साहेबांचं सुद्धा शुभागमन या व्यासपीठावरती होते. त्यांचं सुद्धा सरसे हार्दिक असं स्वागत या मंचावरती करतोय. समोरच्या दिशेनं लॉंग ऑफच्या डोक्यावरून राज विखारेच्या बॅटमधून तडाखा पाहायला मिळतोय. सीमा पार येतोय हा दणका षटकाराचा. साबले आणि संतोष विखारे या बॅटिंग करणाऱ्या टीमचे पाहायला मिळतात आणि त्याचा विचार करा. संतोष विखारे यांनी जरूर बाईट्समध्ये सांगितलं की राज विखारेकडे आमच्या सर्वांच्या नजर असतील. राज विखारेकडे कौशल्य आहे आणि तो कौशल्य सिद्ध करतोय. का मी ऑलराऊंडरची माझी गणना केली जाते क्रिकेटमध्ये आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवतोय. पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे. 4 धावसंख्येसाठी चौकार. बरोबरीने 24 रन्स 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये अगदी चांगले फटकेबाजी पाहायला मिळते ती बॅटिंग करणाऱ्या सुपर किंग करून. हा चेंडू थोडासा खोलवर टप्प्याचा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला जातोय. अगदी त्या बॉलवरती तुम्हाला टायमिंग, नजर आणि त्या बॉलवरती सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागतं. हेलिकॉप्टर ज्यावेळेस उडतं त्यावेळेस तुमचं कनेक्ट बॉलवरती प्रॉपर जर असेल तरच तुम्ही त्या रडारमध्ये जर चेंडू असेल बॅटच्या तरच तुम्ही तो फटका अगदी योग्यरित्या सजू शकता. परंतु जर तुमचं मिस टायमिंग झालं ना तर एष्ट्या उद्भवत होताना आपण या यॉर्करवरती पाहिल्यात. परंतु सेन्सिबल क्रिकेट खेळताना राजला आपण पाहिलं, त्याला माहिती हा चेंडू थोडासा आपल्याला कठीण टाकला जातोय. तो आशिष बोरकर या गोलंदाजांना तदनंतरचा बॉल आता फेकण्यासाठी हा चेंडू टपली दिली, थोडासा बाउन्स केला आणि त्या बाउन्सला टपली देऊन उडवलाय. पॉईंट आणि थर्डमॅनच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या पलीकडे. आउटफील्ड फास्ट आहे त्या कारणास्तव येतोय. एक टप्पा खाल्ल्यानंतर चौकार. 'करंजाडे टीमचा संघ मालक स्वतः करंजा संतोष विखारे, अजय साबले आपण पाहतोय संघ मालक. त्यानंतर आपण जर प्लेइंग जर त्यांची पाहिली, राज विखारे, रोशन चालके, अमोल साबले, आतिश साबले, अविनाश साबले, हर्ष विखारे, विकास उतेकर, राजन साबले, गणेश वागसकर, त्यानंतर ओमकार पाटकर, सुरज प्रजापती, अशी अगदी चुनंदा खेळाडू घेऊन मैदानावरती बॅटिंग करत असताना आपण पाहतोय करंजाडे सुपर किंग. हा चेंडू थोडेसे फ्रंट फुटला गेला, त्यानंतर डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्र निवडला गेला. चेंडूवर ट्रॅव्हल केला ते फलंदाज आपण जर पाहिला अमोल साबलेच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. ती 33 या अंकावरती 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 13. तदनंतर आपण जर पाहिलं आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या तब्बल 20 या ओव्हरमध्ये. ते गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाज आशिष बोरकर, ज्याची प्रशंसा केली पहिल्या मॅचमध्ये, त्यांनी षटक चांगलं हाताळलं होतं. परंतु आता नवीन संघ आहे
आणि त्या नवीन संघाविरुद्ध खेळत असताना थोडीशी दमछाक होत असताना शेवटच्या बॉलवरती अगदी देखना चेंडू फेकला, सापलं रचलं गेलं. त्याला माहिती आहे विकेट आपलं घेणं गरजेचं आहे आणि ती विकेट मिळवली जाते. पहिला धक्का अमोल साबलेच्या स्वरूपामध्ये. किंग्स 11 करंजाडे टीमचा अमोल बॅक टू द पॅव्हिलियन. षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धाव संख्या आहे ती 33 या अंकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 13. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये जो कर्णधार आहे आशिष बोरकर त्या गोलंदाजावरती आपण जर पाहिलं तब्बल 20 धावा ठोकल्यात. ते बॅटिंग करत असताना राज आणि त्याला पाहिलं आपण अमोल साबलेला, परंतु नवीन शेवटच्या बॉलवरती आलेले विकेट अमोल साबले खेळाडू बाद झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय विकास उतेकर. विकास उतेकर हा मित्र म्हणेन चांगला खेळाडू आहे. युनिट क्रमांक 3 वरती त्याला दाखल झाले गेलेत. ते आता नॉन स्ट्रायकरवरती त्यांना आपण पाहतोय. राज विखारे नॉन स्ट्रायकरवरती. हा चेंडू जसा एखादा शिकारावरती झडप टाकावी ना वागड तशी शिकार अशी बॉलावरती झडप टाकली आहे ती राज विखारेनं. अगदी समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. पॉईंटच्या डोक्यावरून डीप पॉईंट सीमा पार पहिल्याच बॉलवरती ठोकलाय. षटकार. टायटल सॉन्ग आपण ऐकता. करंजाडे सुपर किंगचा हा टायटल सॉन्ग. एका बाजूला संघ मालक अजय साबळे आणि संतोष विखारे यांना आपण पाहतोय आणि त्यांची प्लेइंग 11 घेऊन मैदानावरती खेळ करत असताना जरी आम्ही टॉस हारलो असलो तरी बॅटिंग करण्याची आमची किमया, चांगला खेळ आम्ही करू शकतो असं प्रात्यक्षिक दाखवत असताना राज विखारेने ठोकला आधीच्या बॉलवरती षटकार. त्यानंतर स्वतःला सिद्ध करतोय जय चव्हाण हा गोलंदाज, ज्याच्या स्पेलमधलं सेकंड ओव्हर फेकण्यासाठी पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकलं जयनं. त्या ओव्हरमध्ये आल्या 13. त्यानंतर सेकंड ओव्हर फेकली ती गोलंदाज आशिष बोरकरनं, त्यामध्ये आल्या 20. तिसरं षटकाला प्रोग्रेस सुरुवात झाल्यानंतर पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर षटकार आल्यानंतर दुसरा बॉल टाकतो निर्धाव. हा चेंडू सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हाताने चेंडूला उडवलाय. बॅट टू द बॉलर असा खेळ करताना आणि या बॉलवरती विकेट मिळते. रनआउटची विकेट डायरेक्ट हिट झाले. गोटीने अगदी परफेक्ट पाहायला मिळाले. रनआउटची विकेट. धक्का क्रमांक 2 सुपर किंग टीमला करंजाडे. धाव फलकावरती लागताय. त्या बॅटिंग करत असताना सुपर किंग करंजाडी या टीमची धावसंख्या 2 खेळाडू बाद झालेत. अमोल साबळे आणि विकास उतेकर. रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली या बॉलवरती. राज विखारे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत टेन्शन असेल. तो फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी आपण जर पाहिलं तर करंजाडे कॅपिटल्स जिने एक मॅच जिंकली आहे ते फिल्डिंग करण्या टॉस जिंकला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला तो या मॅचसाठी. हा चेंडू चांगला फटका आहे. गॅप मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक नाही आहेत त्या ठिकाणी. अगदी प्रेक्षक बनले का आता क्षेत्ररक्षक. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. एकोणचाळीस नंतर आलाय ठोकलाय चौकार. बॅटिंग करत असताना 4 वरती आलेला खेळाडू रोशन चालकेला आपण पाहतोय. ज्या रोशन चालकेकडे सुद्धा चांगलं कौशल्य आहे, ज्याच्याकडे नजाकत भरणारे फटकेबाजी आपण नेहमी पाहत आलोय. हा चेंडू नो बॉल. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. या बॉलवरती आडव्या बॅटनं स्ट्रोक सिलेक्शन केलं होतं ते
आपण जर पाहिलं ऑनसाईट रिझनमध्ये, परंतु जो क्षेत्ररक्षक होता तो थोडासा अगदी विकेटच्या मधोमध असल्या कारणानं या ठिकाणी पंचांनी न असल्याचा इशारा दिला जातोय. विशाल पाटील सर आपण पाहतायत ते मेन पंचांच्या भूमिकेत. चांगल्या चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केल्या त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुढच्या बॉलवरती हेलिकॉप्टर फिरवतात, अर्थात हात फिरवतात वरून ते सांगतायत की खेळाडूला असेल एक सुवर्ण संधी अगदी प्रीटची. धाव फलकावरती धाव आहेत त्या 44. नो बॉलची एक धाव, अतिरिक्त धाव जोडली जाते आता स्कोर कार्डवरती 44. गोलंदाज तिसरं षटक जय चव्हाण, त्याच्या स्पेलमधलं सेकंड. हा चेंडू थोडेसे फ्रंटफुटला आले होते, त्यानंतर थोडीशी जागा बनवली होती. आउट ऑफ अगदी ऑफ स्टिक द ऑफ स्टंप चेंडू फेकतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा कंपल्सरी अगदी फ्री तशीच चालू असेल. पुढच्या बॉलवरती सुद्धा खेळाडू स्ट्रायकरवरती रोशन चालके यांनी ठोकला एक चौकार. त्यानंतर अगदी चांगला चेंडू फेकला होता त्या बॉलवरती. थोडासा जो क्षेत्ररक्षक होता गळीमध्ये फाईलेकमध्ये तो थोडासा अगदी विकेटच्या मधोमध असल्या कारण नो चेंडू दिला गेला. त्यानंतर आला व्हाईट. आता हा बॉल फ्रीडचा आहे पुन्हा एकदा रोशनसाठी. हा चेंडू उडवला आहे, क्षेत्ररक्षक आहेत वेगानं धावत येतील. फ्रीडचा हा चेंडू आहे, जीवनदान मिळतोय. या चेंडूवरती काय केलं जाते क्षेत्ररक्षकाकडून, ही चुकी केली जाते प्रत्येक वारंवार. क्रिकेटमधल्या तुमच्या बारीक बारीक चुका आहेत ना, तुम्हाला एक एक धावेची अहमत. ज्यावेळेस तुम्ही शेवटच्या ओव्हरमध्ये एखाद्या 4 ते 5 धावसंख्येने सामना गमावा लागतो ना, त्यावेळेस तुमच्या या बारीक बारीक चुका अगदी समोर येत असतात. जर ती चुकी झाली नाही तर कदाचित तुम्हाला ती मॅच सोपी असते, परंतु त्या बारीक बारीक चुका तुम्ही अगदी मनामध्ये ठरवत नाहीये, त्या चुका झाल्या नाही पाहिजेत असा प्रयत्न करावा लागेल तो लायन्स करंजाडे टीमला. हा चेंडू अगदी कॅपिटल्स टीमला अगदी चांगला चेंडू, एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं जात आहे. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट. सागर अगदी जर राज विखारेचा विचार केला, रोशनचा विचार केला, त्यांना माहिती आहे धावा येत आहेत, आपण मिस चेंडू खेळण्यापेक्षा सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य दिलं पाहिजे. क्रिकेटमध्ये 5 ओव्हरच्या मॅचमध्ये चांगला खेळ जर करायचा असेल तर प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार मारण्यापेक्षा सिंगल डबल सुद्धा खेळलं तरी आपल्या धावा येत असतात संघासाठी. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या झाल्या ती 49. या धावसंख्येमध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळते बॅटिंग करत असताना करंजाडे सुपर किंगची. डीजे ऑपरेटर 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या मॅचमध्ये चांगली दमदार सुरुवात आपल्याला सुपर किंग करंजाडे टीम कडून पाहायला मिळते. ती बॅटिंग करत असताना संतोष विखारे, संघमालक अजय साबले यांना आपण पाहतोय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण खेळ करत असताना जी चुनंदा घेऊन खेळाडू अगदी ऑप्शनमध्ये जे सिलेक्टेड झालेत या टीममध्ये अगदी चांगली बॅटिंग. राज विखारेचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे, कारण संतोष विखारे यांनी जरूर बाईटमध्ये सांगितलं गेलं की सर्व नजरा आमच्या त्याच्यावरती असेल. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याची गणना आम्ही नेहमी करत आलो आणि ती गणना का केली जाते त्याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना स्ट्रायकिंगवरती राजला आपण पाहतोय. देवेश मोरे गोलंदाज. आपण गोलंदाजी मार्कवरती 4थं षटक ब्लॅक स्क्रीनच्या एंडनुसार मारा करतोय हा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटनं. हा चेंडू पहिलाच बॉल गॅपमध्ये स्टेअर केलाय आणि क्रिकेट मधला एक पुस्तकी फटका ठोकतोय राज विखारे पहिल्या बॉलवरती चौकार. डीजे ऑपरेटर मला का आघाडीला प्रमोट केलं, मला पहिल्या क्रमांकावरती खऱ्या अर्थानं कर्णधारानं का प्रमोट केलं त्याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना राज सांगतोय की जसा मेरिटनुसार चेंडू येतो ना तसा मी खेळू शकतो. चौकार ठोकला आधीच्या बॉलवरती.
हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू नाही, या बॉलवरती विकेट घ्यायची होती, जेल कॅरी करायचं होतं. क्षेत्ररक्षकाने या चुका तुमच्या क्रिकेटमध्ये चालत नाही. क्रिकेटमध्ये या चुका तुम्हाला मॅच हारल्यानंतर त्याची किंमत मोजावी लागते. जसा जेल सोडला ना तसा इथून पुढे आता हॅलो हॅलो इथून पुढे त्यांना राजला चांगला खेळ करावा लागेल. जीवनदान मिळतोय या बॉलवरती, जेल सोडला जातोय पॉइंटमध्ये. हा चेंडू क्षेत्ररक्षक रोशन चालके स्ट्रायकरवरती आपण पाहतोय. विकेट किपरच्या माध्यमातून चांगलं विकेट किपिंग पाहायला मिळालं या बॉलवरती. हॅलो हॅलो हा चेंडू थोडासा फ्रंटफुटला गेले, त्यानंतर उडवला. क्षेत्ररक्षक आहेत वेगानं, परंतु या बॉलवरती पुन्हा एकदा संधी सोडली जाते. जेलची संधी निर्माण झाली होती मैदानाच्या आतमध्ये, एक धाव कंप्लीट केली जाते. रोशनला आपण पाहतो ज्याने ठोकला होता या बॉलवरती. चांगला फटका, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळालं. अगदी हॅलो क्षेत्ररक्षकाने पहिला अंतर कापायचं होतं, परंतु तसं होत नाही. हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा होता. पंचांनी बिमर असल्याचा नो चेंडू डिक्लेअर केलाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट केल्यात या बॉलवरती. 2+1 अशा 3 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी अति उसळी घेणारा हा चेंडू फेकला गोलंदाज देवेश मोरे हा गोलंदाज आपण पाहतोय. एक नव्या दामाचा हा गोलंदाज आहे आणि नव्या दामाच्या गोलंदाजावरती थोडासा खराब चेंडू फेकला आणि त्याच्यावरती 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. 58 वरती जाऊन पोहोचलाय सुपर किंग करंजाडे. हा चेंडू समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आशाळ भूत नजरेनं पाहत राहिलाय. मस्तकावरून दस्तक देणार हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार. षटकार. महाराजा डीजे यांना आपण पाहतोय. चांगली क्लिअरिटी क्वालिटी. 4 वर्ष मंगारपाड्याचे अभिषेक यांना आम्ही पाहिला, कारण त्यांची सुद्धा चांगली साऊंड क्वालिटी आणि क्लिअरिटी. जे मामा बाचे अभिषेक आणि रसायनाचे श्रीकांत म्हात्रे ज्यांना एक प्रोफेशनल ऑपरेटर म्हणून आम्ही नेहमी त्यांच्याकडे पाहत आलोय. ते 4 वर्ष या स्पर्धेला त्यांच्याकडून सुद्धा फार चांगली गीतं, त्यानंतर त्यांच्याकडून सुद्धा फार चांगली परिपक्वता आपण डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यंदाच्या वर्षामध्ये महाराजा डीजे त्यांना त्यांची निवड करण्यात आली आणि त्यांचं सुद्धा चांगली त्यांना सुद्धा संधी निर्माण करून दिली जाते. त्या संधीचं सोनं करत असताना आपण पाहतो डीजे महाराजा. षटक क्रमांक 4 संपलं जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 67. शेवटच्या आता स्लॉगवरचं षटक बाकी असेल. या इनिंग मधले 4 ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या उभारली आहे ती सुपर किंग करंजाडे टीमना. चार षटकांचा या ठिकाणी खेळ संपला. शेवटची अपडेट ओव्हर आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये आक्रमण केलं जातं बॅट्समन कडून. जमेची बाजू अजूनही स्ट्रायकरवरती राज विखारे जो तळ ठोकून बसलाय. विकेटचा अभ्यास पूर्णपणे केलाय तो स्ट्रायकरवरती. गोलंदाज पहिलाच बॉल ऑफ स्टिक जो ऑफ स्टंप वाईड यॉर्कर टाकण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. गोलंदाज आहे 40+ तुकाराम उद्दार. गोलंदाजी मार्कवरती आपण त्यांना पाहतोय. कंपल्सरी 40+ गोलंदाज तुम्हाला वापरावाच लागेल. ते वापरले जात आहेत. तुकाराम उद्दार पहिला चेंडू अगदी योग्य तो चेंडू फेकलाय. हा चेंडू ऑफ ट्रॅकर बॉल आहे. जागा बनवली राज विखारेनं आणि या बॉलला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये थोडासा निराश आहे. त्याला वाटलं की षटकार मारायचा होता,
थोडासा टायमिंग मिस झाला गेला आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय 4 धावांसाठी. त्या 71 हा चेंडू पुन्हा एकदा राज विखारे. माझा झेल का सोडला? मी पूर्णपणे माझी बाजू भक्कम करू शकतो. झेल सोडल्यानंतर याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना 50 धाबा कंप्लीट करताय तो राज विखारेसाठी जोरदार टाळ्या होत्या. ज्याने 50 मारले, दुसरी 50 पहिली मारली सागर मात्रे या बॅट्समन. तदनंतर राज विखारे कौतुकास्पद मी तर म्हणेन बॅटिंग. बॅट टू द बॉलर असा खेळ करताना पाहायला मिळाले. एक डाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 2 धाबा. अगदी चितेच्या चपलाईनं 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाबा येत आहेत आणि 50 कंप्लीट झाल्या. बॅट दाखवायचे राज विखारे आपण सुद्धा. अगदी गाबाचा मागाशीच झालेली आहे. 52 धावांवरती खेळतायत ते राज विखारे. चांगला खेळ खेळत असताना राज विखारे माझी काय निवड करण्यात आली या प्लेइंग 11 मध्ये आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना राज स्ट्रायकरवरती. हा चेंडू पुन्हा एकदा ट्रॅकर बॉल आहे, उडवला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. संतोष चौधरी जे आता प्रेक्षक बनले आणि ते सांगते या बॉल वरती येतोय 6 धाव संख्येचा. विशाल पाटील सरांचा इशारा, षटकार. वरती लागल्यात 91 धाव संख्येचा उच्चांक आपण सागर मात्रे यांच्या टीमचा पाहिला आहे. परंतु या बॉलवरती जर दुसऱ्या क्रमांकावरती जर धावाखोरी जमवली असतील तर आता सुपर किंग करंजाडे टीमनं धावा केल्या त्या तब्बल 86-87 धाव संख्येचं एक भलं मोठं टार्गेट प्रतिस्पर्धी संघाला करंजाडे कॅपिटल संघापुढे ठेवला आहे. सुरुवात दमदार करावी लागेल. जसा राज विखारे बरसला होता मैदानाच्या आतमध्ये, वादळ निर्माण केलं होतं, तसं वादळ एखादं घडवावं लागेल. एखादा वादळ निर्माण होणारा खेळाडू मैदानावरती खेळ करावा लागेल करंजाडे कॅपिटल्स टीमच्या खेळाडूला. येणारे 30 चेंडू आहेत आणि गरज येते 87 या धाव संख्येची. परंतु या धावा कशा होतील या ऐकवण्यासाठी आपण वळतोय शेखरजी पाटील यांच्याकडे. तत्पूर्वी संधी असेल डीजे महाराजा. थँक्यू. संतोष विकारे, चला फिल्डिंग सजवण्यासाठी या आपण. चला मैदानाचा ताबा घ्या, वेळ दौडू नका आपण. जितके सामने आज होतील तितकं आपल्यासाठी चांगलं आहे बघा. 6वी मॅच चालू आहे. 7वा सामना सुद्धा आपण खेळवणार आहोत. जर वेळ असेल तर 8वा सामना सुद्धा आज खेळू आपण. जितके सामने आज होतील तितके उद्या सुद्धा, आणि शेवटच्या दिवशी जितके कमी राहतील तेवढा वेळ मिळेल आपल्याला अगदी या स्पर्धेसाठी. चला फिल्डिंग सजवा आपण लगेच.
इथे शुभागमन झालाय, त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. गणेशजी गायकर दरवर्षी स्पर्धेसाठी काही ना काही त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतोय आणि त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. पहिलं सत्र संपलं, पहिलं सत्र आपण अगदी पाहिलं. पाणी द्यायचं बघा खाली, पंचांसाठी पाण्याची व्यवस्था करा. चांगली बॅटिंग आपण पाहिली, अगदी आपण विचार केला असेल. चला टॉस सुद्धा केला जाईल. पुढच्या सामन्याचा आपण टॉस करूया. सामना क्रमांक 7 करंजाडे नाईट रायडर आणि किंग्ज 11 करंजाडे. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कर्णधार या आपण. करंजाडे किंग्ज 11 करंजाडे आणि करंजाडे नाईट रायडर दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉससाठी लगेच संपर्क साधा. सामना क्रमांक 7 7वा क्रमांक तुम्हाला पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण सजवायचं बघा संतोष विकारे. चला फिल्डिंग सजवा, सहकार्य करायचं आपण. जाऊया सामन्याच्या दिशेनं. मॅच लाईव्ह सुरुवात. टार्गेट असेल टोटल 87 धावेचं भलं मोठं टार्गेट. वैयक्तिक 61 धावा आपण पाहिल्या राज विकारे यांचा. काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली. अगदी या सामन्यासाठी अगदी मध्ये मध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. 87चं टार्गेट आहे. 86 आहेत. 87चं टार्गेट आहे. बॉलिंग मार्क वर येत आहेत गोलंदाज आतिश साबळे, एक अनुभवी खेळाडू, अनुभवी गोलंदाज. पहिला चेंडू या वेळेला, पहिल्या चेंडूचा खेळ आपण पाहिला आहे आणि या पहिल्या चेंडूवर मात्र आपण पाहू शकाल झेलची संधी होती. झेल सुद्धा सुटलाय आणि चेंडू सुद्धा सरळ सीमारेषेच्या बाहेर. पहिला चेंडू आणि त्याच्यावर दिलाय जशास तसं उत्तर. येतोय हा षटकार. मला वाटतं 12वा खेळाडू या कॅपिटल्सचा. नॉन स्ट्राईकला कोण आहे? रोहन खाडे. आर्यन आणि रोहन अशी जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. इथून मात्र षटकारानंतर फटका फसला जातोय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. इथून मात्र संधी निर्माण झाली आणि त्या संधीला मात्र आपल्या बाजूने चुकवलाय. इथून मात्र पहिल्या विकेटचं बदल, विकेट क्रमांक पहिला. कुणीतरी जा खाली टॉस साठी. दोन्ही टीमचे कर्णधार तिथे उपस्थित झालेत बघा. सामना क्रमांक 7 करंजाडे नाईट रायडर आणि किंग्ज 11 करंजाडे असा सामना असेल. टॉस साठी चला जायचंय बघा. तानाजी शेलार यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण टॉस करा या पुढच्या सामन्याचा. नवीन फलंदाज तुकाराम हुद्दार यांना आपण पाहत आहे. 40+ चे खेळाडू आहेत. वन डाऊन रिझन मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत
आणि समोर आतिश साबळे एक षटकार आणि त्यानंतर सफलता. चांगली गोलंदाजी कमबॅक पाहायला मिळाला. हा चेंडू आपण पाहता अगदी चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी ऑफ स्टंपला धरून मात्र गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल अनुभवाचा पुरेपूर वापर करतायत आणि हा चेंडू मात्र आलाय निर्धाव तुम्हाला पाहायला मिळेल. षटकार त्यानंतर विकेट आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतीये. धावसंख्या 6 धावा. 87चं मोठं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळतंय. त्याला चेस करत असताना चांगली फलंदाजी करणं महत्वाचं आहे. चांगली बॅटिंग करणं तुम्हाला अगदी या सामन्यामध्ये करावं लागणार आहे. इथून मात्र सिंगलच्या बरोबरीनं तुकाराम मुद्दार 1 या धावसंख्येवर. टीमची धावसंख्या 7 धावा. अद्याप 7 म्हणजे 80 धावेची गरज आहे. 80 रन्स अद्याप करायचे आहेत तुम्हाला पाहायला मिळतील. नाणेफेक जिंकली आहे. टॉस जिंकलाय. टॉसविन किंग्स 11 टीमनं नाणेफेकी जिंकली आहे. सनी दादांनी तिकडून सुद्धा हात केला होता परंतु पुढचा सामना संपला की लगेच अंमल करा आपण. पुन्हा एकदा गोलंदाज आतिश साबळे. हा चेंडू आपण पाहताय टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतं. टॅप करतोय क्षेत्ररक्षक आहे बघा चेंडूला फेकतोय. अगदी थोड्याशा वेगळ्या दिशेनं फेकलाय परंतु मिळाली एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 8 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 8 रन्स स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. 8 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जी बॅटिंग राज विखारेने केली अगदी त्याच्या बॅटमधून आपण तुफानी फटकेबाजी पाहिली. सलामीला आला होता. षटकार चौकार सिंगल डबल या सर्व गोष्टी त्याच्या आपण पाहिल्या आणि ती फलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे. इथून मात्र शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळतात. क्षेत्ररक्षक येतात वेगानं चेंडूला फील्ड करतायत. फेकी होणार तत्पूर्वी या आणखी 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक इथून पहिलं समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलाय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल रन स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळतील जमल्या जात आहे त्या म्हणजे 10 धावा. 1 गडी गमावलाय आणि टीमची धावसंख्या कॅपिटल टीमची 10 धावा स्कोर कार्डवर. मला वाटतं एकतर्फी झाली परंतु चौथी मॅच झाली ती अतिशय अटीतटीची झाली मॅच ती. आणि अशा मॅचेस झाल्यात ना तर प्रेक्षकांना सुद्धा बघायला मजा येते. याचबरोबर राज विखारे गोलंदाजमध्ये कमाल काय करतात बघूया आपण. हो पहिलाच चेंडू आणि मला वाटतं तिथे बाद. आता राज विखारे तुम्ही सांगितल्याप्रमाणे की ऑलराऊंडर असा खेळाडू असावा बघा. तुम्ही बॅटिंगला आला नॉट आऊट राहून 61 धावा काढलेल्या आहेत आणि गोलंदाजीला आल्याच्या नंतर त्यांनी पहिल्याच चेंडूमध्ये पहिला फलंदाज बाद केलेला आहे. मला शेवटची ओव्हर बघायला परंतु त्यामुळे 50 बघायला नाही भेटली. पण एक फक्त गणित चुकलं त्यांचं की तुम्ही पाहिलं सगळं विकास होते करे रनआउट झाले. अन्यथा त्यांचा टार्गेट 100चा होता आणि विकास जर का टिकला असताना तर 100 धावा झाल्या असतात. तिथे थोडंसं त्यांना दुःख आहे की विकास हा रनआउट झाला. ते आता मला वाटतं संघाचा कर्णधार आशिष बोरकर हे स्वतः आता आपल्या संघासाठी कारण जवळजवळ आता 20चा ॲव्हरेज आलेला आहे. 76 धावा पाहिजेत जवळजवळ ना 77 धावा पाहिजेत त्यांना आता 4 षटकामध्ये आणि प्रत्येक ओव्हरला 20 धावा आणि आता चौकार आणि षटकार शिवाय पर्याय नाही आहे. आणि आशिष बोरकर सुद्धा अतिशय चांगले फलंदाज आहेत. त्यांनी पहिली मॅच त्यांनी जिंकलेली त्यांनी मॅन ऑफ द मॅच होते आणि त्यांना आता सुद्धा जर का जिंकायचं असेल तर मॅन ऑफ द मॅच त्यांना व्हावं लागेल आणि त्यासाठी त्यांना कमीत कमी 4 ते 5 षटकार आणि 4 ते 5 चौकार आपल्या संघासाठी त्यांना मारावे लागतील. दरम्यान राज ठाकरे यांचा कसा सामना करतात आशिष आपण पाहूया. हो खूपच सुंदर चेंडू. राज सुद्धा नावाजलेला गोलंदाज आहे. करंजाडे टीमसाठी ते अतिशय चांगली कामगिरी करतात आणि इथे आपल्या KPL मध्ये तर ते अतिशय उत्तम कामगिरी करतात. बघूया आता त्यांनी ज्या प्रकारे बॅटिंग केली आणि तशीच गोलंदाजीसुद्धा करतात म्हणजे एक हाती सामना राज आपल्या संघासाठी खेचून आणतोय का अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. परंतु आशिष बोरकरसुद्धा तेवढा तडाखेबाज फलंदाज आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. हो आणि मला वाटतं इथे बाद नाही राज विखारे यांनी
दुसरा फलंदाज बाद केलेला आहे. मला वाटतं त्याने आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत आणि 2 फलंदाज बाद केलेत आणि एकही धाव त्याने दिलेली नाही आहे. आणि कॅच कोणी घेतलेले? गणेश वागसकर. हां, गणेश वागसकर यांनी कॅच घेतलेली आहे. अतिशय सुंदर कॅच घेतलेली आहे आणि कर्णधाराला त्यांनी परत पडलेलं आहे, ज्यांनी मॅन ऑफ द मॅच घेतली होती. खेळाडू आहे, बॉलिंगसुद्धा खूप सुंदर टाकतो, परंतु मला वाटतं त्या 2 ओव्हरला का तर 29 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि आता तो फलंदाजीमध्ये त्या वसूल करतोय का बघूया. राज विकार यांनी ज्याप्रमाणे फटकेबाजी केली तसाच जय चव्हाण करतोय का बघूया. आणि पहिला चेंडू अतिशय सुंदर, तिथे त्यांनी 1 धाव त्यांना मिळू शकते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल, कारण क्षेत्ररक्षक तिथे मला वाटतं अतिश साबळे आहेत, अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतात ते. आणि राज ठाकरे यांनी आपल्या संघासाठी जी गरज होती, संघाला गरज होती, ते रोखायचं होतं, कारण पॉवर प्लेचा हा दुसरा षटक होता आणि इथेच खरं म्हणजे धावा होतात आणि चांगले फलंदाज असतात, परंतु राज विकारने अतिशय सुंदर बॉलिंग टाकून एकच धाव दिली आतापर्यंत आणि मला वाटतं हा वाईट बॉल झालेला आहे. अवांतर चेंडू पाहायला मिळाला. अवांतरची धाव तुम्ही पाहताय. धावसंख्या टोटल आता 12 धावा. सिंगल डबलनं काही फरक पडणार नाही मी म्हणेन. गोलंदाजी करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. करंजाडे सुपर किंग त्यांच्यावर तुम्हाला जर प्रेशर टाकायचं असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. जी फलंदाजी राजने केली, अगदी त्याला प्रत्युत्तर देणं हे मॅचमध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही करणार का हे सुद्धा पाहिलं जाईल. राज विखारेला आपण पाहताय, जशी बॅटिंग तशी गोलंदाजी, ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे, एक चांगला खेळाडू, अगदी गुणवान खेळाडू या टेनिस क्रिकेटमधील करंजाडे टीमचा तुम्हाला पाहायला मिळतो आहे. सातत्यानं चांगला खेळ करत असतो. संधी मिळाली की ती संधीला आपल्या बाजूनं चांगल्या पद्धतीने त्याचा खेळ. इथून मात्र आणखी एक चांगला चेंडू, अगदी ऑफ स्टंपवर चेंडूला ठेवतोय. दिशा अगदी वेगळ्या पद्धतीने आपण पाहिली आणि व्हेरिएशन पाहायला मिळालं. चेंज ऑफ द पेस आपण पाहिला आणि फलंदाजाला चकवा दिलाय आणि त्यानंतर मात्र जय चव्हाणला इथून मात्र बीट केलाय. 2 षटकांचा खेळ मात्र संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल आपण पाहताय 13, लॉस ऑफ 3 विकेट. आपण पाहताय कॅपिटल टीम बॅटिंग करत असताना 87 धावांचा पाठलाग करताना. येणारे 18 चेंडू आणि आता 74 धावेची गरज आहे. शेखरजी, मला खरी अपेक्षा होती संतोष विकार यांची आता गोलंदाजीची, कारण अतिशय चांगले गोलंदाज 40+ आहेत, परंतु त्यांनी काहीतरी रणनीती आखलेली दिसते की चला आता रोशन हे उत्कृष्ट गोलंदाज आहेत, त्यांच्या हातात त्यांनी आता बॉल दिलेला आहे. नक्कीच नक्कीच, कारण त्यांना माहिती आहे की चांगले षटक ज्या वेळेला पडतील त्यावेळेला नंतर जरी धावा आल्या तरी मॅचमध्ये आपण राहू शकतो, ही रणनीती आहे. त्यांना माहिती आहे विकेट जर गेल्या मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजांना बाद केलं तर या मॅचमध्ये आपण टिकून राहू शकतो आणि त्यासाठी चांगला गोलंदाज. इथून मात्र पहिला चेंडू आपण पाहताय. 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि त्या चेंडूवर मात्र आपण पाहताय गोलंदाज रोशन चाळकेला आपण पाहताय. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. गतवर्षी दरवर्षी चांगली गोलंदाजी तो करत असतो आणि त्याचा पहिला चेंडू आपण पाहिलाय अगदी चांगल्या पद्धतीचा. सध्या फिटनेसकडे तो लक्ष देतोय. अगदी एखाद्या 2 वर्षी आपण पाहिलं तर फिटनेस थोडासा वेगळा होता आणि सध्याच्या घडीला चांगला फिटनेस. हा चेंडू आपण पाहू शकाल आउटसाइड दी ऑफ स्टंप, अवे फ्रॉम बॉडी पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा अवांतर आलाय. अवांतरची धाव जोडली जाईल आणि एक धावेच्या मदतीनं धावसंख्या 15, 15 रन्स स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. फुटवरचा वापर पुढे खेळण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट जमिनीला घरंगळत हा चेंडू मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षण करत असताना चुकी केली आहे क्षेत्ररक्षकानं आणि इथून मात्र मिळताय हा नशिबाचा अगदी आलाय लक फॅक्टर मुळे हा चौकार. किंगचे आपण पाहिलं असेल तर जम्याची बाजू म्हणजे राज विखारे आणि रोशन चालके, दोघेही ऑलराऊंडर आहेत, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आहेत. नक्कीच नक्कीच ऑलराऊंडरची भूमिका बजावत असताना आपल्याला पाहायला मिळतं, परंतु पुन्हा एकदा आलाय खराब चेंडू. काहीतरी वेगळ्या शैलीनं गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न करतो रोशन चाळके, परंतु चेंडू आणि अगदी टप्पा त्याला मिळत नाही. बघा
कारण तुमच्याकडे वेग किती याला महत्व नाहीये, परंतु तुमच्याकडे टप्पा किती चांगला आहे, तुमच्याकडे व्हेरिएशन किती आहे, तुमच्याकडे चेंज ऑफ द पेस, या सर्व गोष्टी गोलंदाजीमध्ये महत्वाच्या आहेत. इथून मात्र समोरील दिशेमध्ये खेळतोय क्षेत्ररक्षक आहे सज्ज. चेंडूला फील्ड करता फेकी होती आहे, उत्कृष्ट फेकी, आणि त्यानंतर मात्र एक सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या 21 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 87चा पाठलाग आणि 21 धावा अद्यापर्यंत. षटकार चौकार षटकार फटकेबाजी करावी लागेल. तुकाराम हुद्दार यांचा हा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत विकास हुतेकरण आपण पाहू शकाल. विकासच्या बाबतीत सांगायचं झालं ना, मग आता 2 रन्स धावायला पाहिजे होत्या. मला त्याचा थ्रो बघायचा होता, कारण काय 40+ आहे आणि थोडा थकलेला वाटतोय मला तो. अजून गोलंदाजी मग पूर्वीचा आमचा विकास हा अतिशय उत्कृष्ट टॉपचा गोलंदाज होता, परंतु जरा तो थकलेला आहे, जरा काम धंदे करून सुद्धा. नाही नक्कीच, कारण कसं आहे, जसं जसं वय वाढतं तसं तसं थोडंसं अगदी वेगळं चित्र पाहायला मिळतं. मग भले काही असेल, परंतु ते 40+ असूनही सुद्धा अगदी सीमेरेषेवर क्षेत्ररक्षण करतात, हे खूप महत्वाचं आहे. धावसंख्या टोटल 22 धावा. रोशनचा पुढचा चेंडू अगदी वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. अगदी टॉपिंग क्रीज मध्ये चेंडूला फेकलाय आणि तिथून मात्र जय चव्हाणला बीट करतोय. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धावसंख्या आता स्थिर आहे, ती म्हणजे 22 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 जोडल्या. आता मात्र येणारे 22च्या 12 चेंडू आणि करायचे त्या टोटल 55 धावेची गरज. 12 चेंडू आणि 55चं 65 धावेची गरज आहे बघा. 12 चेंडू आणि 65 धावा. जवळजवळ अशक्य असा हा आता सामना आहे, कारण आपण पाहिलं असेल जे बॅट्समन फलंदाजी करतात ते सुद्धा. त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय आमच्या सुरेशजी गायकर साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं आपण करूया स्वागत. सुरेशजी गायकर साहेबांचं इथे आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. मला असं वाटतं की आता 2 40+ आहे, तर दोन्ही 40+नी जर का दोन्हीवर टाकायला काही हरकत नाही, ट्राय करायला हरकत नाही. की आता बघा संतोष विकारे आणि विकास उतेकर दोघंही तसे उत्कृष्ट गोलंदाज आहेत, दोघांनी पण संधी घ्यायला काही हरकत नाही. बघूया आता कॅप्टन काय ठरवतात ते. नक्कीच, आणि पाहणं गरजेचं बनतं की दोघांपैकी कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल आणि मग ती गोलंदाजी कसे असेल. कारण धावा तर मी म्हणेन खूप साऱ्या आहेत, 12 चेंडू आणि 65 धावा करायच्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आता मात्र गोलंदाज पुन्हा एकदा राजला प्राचारण केलं बघा. कारण कर्णधाराला हे सुद्धा माहिती आहे की मग राज जितक्या धावा कमी खर्च करील तितक्या धावा शेवटच्या षटकामध्ये अगदी तुम्हाला कमी पाहायला मिळतील आणि जास्तीत जास्त धावा राहतील. आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा राजला प्राचारण केलंय आणि गोलंदाजी मार्कवर पंचाच्या डाव्या बाजूने सज्ज होतोय. अगदी रिव्हर साईड एंड कडून गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळेल फेमस असं मैदान तुम्ही पाहता. या क्रीडा नगरीचं नाव तुम्ही पाहू शकाल. अगदी दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या नावाने क्रीडांगण अगदी बनवलं गेलंय आणि त्यांच्या नावाचं नामकरण या मैदानाला केलं गेलंय. अगदी ज्या माणसानं आयुष्यातील सर्व वर्ष खर्च केली आणि फक्त आपल्या समाजाचा विचार केला आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर मग बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिल्या. चिरनेरचा सत्याग्रह असेल, 12.5% आंदोलन असेल, प्रत्येक वेळेला अगदी सरकारला नमवलं. विरोधी पक्षनेते म्हणून आपण पाहिलं, आमदार खासदार या पदी त्यांना आपण पाहिलं आणि त्यानंतर मात्र समाजासाठी पूर्णपणे वाहून त्यांनी घेतलं. आणि असे चांगलं व्यक्तिमत्व आजही त्यांची आपण गाथा, आजही त्यांचं आपण आदराने नाव घेतोय. इथून मात्र अगदी टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतोय. तुकाराम हुद्दार यांचा फटका आपण पाहू शकाल. सिंगल आली, सिंगलच्या बरोबरीनं आता मात्र या मॅच मध्ये अगदी जीव ओतावा लागेल. पूर्णपणे बॅटिंग तुम्हाला चांगली करावी लागेल, चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. या सामन्याला जिंकायचं असेल तर षटकार चौकार जितक्या धावा जमवते असतील तितक्या तुम्हाला कराव्या लागतील. कारण सिंगल डबल पेक्षा मी म्हणेन तुम्हाला पॉईंटसाठी पुढे जाताना त्या धावा तुम्हाला कमी अंतर कापावं लागणार आहे. कारण सकाळी आम्ही सांगितलं बघा, अगदी समान पॉईंट जर असतील तर त्यानंतर मग त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं असेल तर अगदी चिठ्ठी होईल, त्यानंतर एक सुपर होईल आणि त्यानंतर मग तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. अशा गोष्टी असतील आणि जर तर या जडतरच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये मग या बऱ्याचशा गोष्टी निर्भर करतायत. हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी चांगल्या पद्धतीचा, अगदी यष्टांच्या अगदी जवळून जात असताना तुम्ही पाहिलाय. तुकाराम हुद्दार यांच्यासाठी डॉट येत असताना पाहायला मिळाला. यष्टांच्या मागे अविनाश साबले यांना आपण पाहताय. अगदी फर्स्ट स्लिप मध्ये राजन साबले, अगदी फाईन लेग मध्ये तुम्ही पाहिलं ज्यांनी झेल टिपला होता गणेश वागसकर यांना आपण पाहताय. कारण क्विक असणं महत्वाचं आहे यष्टांच्या मागे. अगदी बॅक टू द बॉलर. राज या वेळेला यष्टांवर चेंडूला फेकतो बघा. फेकी यष्टांवर प्रॉपर होऊ शकली नाहीये
या अनुषंगाने मिळाली फक्त एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न नाही आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 25 धावा. षटक क्रमांक 14 राज विखारे आणि चेंडू टोटल फेकले त्यांना अद्यापर्यंत 5. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ या षटकामधील बाकी आहे. इथून मात्र फटका चांगला आहे, फटका सजवलाय. शतरक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत असताना हा येतो बऱ्याच कालखंडानंतर आलेला जय चव्हाणच्या बॅट मधून आलाय हा षटकार. किती झाले स्कोर? किती झाला? 31. 4 षटकानंतर धावसंख्या झाली ती 31 झालेली. अजून 56 धावांची मला वाटतं आवश्यकता आहे. आणि स्वतः संगम मलक आणि कर्णधार ज्यांची मी आतुरतेने वाट बघत होतो ते संतोष विखारे. संतोष विखारेंचं आपण पाहिलं असेल तर पहिला जो KPLचा पहिला पर्व झाला होता, मॅन ऑफ द बॉलर म्हणजे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांनी काम केलं होतं. त्यानंतर मध्यंतरी त्यांच्या बोटाचं ऑपरेशन झालं आणि तिथपासून त्यांना जरा चेंडू त्यांना फिरवायला त्रास होतो आहे, तरीसुद्धा त्यांनी चिकाटी काय सोडलेली नाही आणि प्रत्येक KPLमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करतात ते. आता बघूया आपल्या संघासाठी ते कशाप्रकारे गोलंदाजी करतात ते. आणि मला वाटतं हा पहिलाच झेलबाद नाही, सेफ म्हणावं लागेल आणि इथे एकच धाव मिळेल कारण तुकाराम हा 40+ असल्यामुळे थोडा फरक पडतो. कारण आता ते धाव त्याच्या तेवढी चप्पल तर राहिली नाही आता 40+ची जर आपण पाहिलं असेल. बघूया आता संतोष विखारे आपल्या या संघासाठी कर्णधार म्हणून काय जबाबदारी पार पडतात. कारण आपण लक्ष बघलं तर आता अशक्य आहे कारण अजून 5 चेंडूमध्ये 55 म्हणजे शक्य होणारच नाही शेखरजी. तर सुद्धा किती धावा कमी देऊन ते कशा प्रकारे प्रॅक्टिस करतात ते बघूया आपण. नक्कीच इथून मात्र फटका एक्झिक्यूट केलाय बघा, परंतु क्षेत्ररक्षक इथून बनले दर्शक आणि त्यांच्या वरून मात्र आलाय हा बऱ्याच उशिरानं पुन्हा एकदा आणखी एक षटकार. पहिला गोलंदाज संतोष विखारे, एक गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यानंतर षटकारानंतर कमबॅक संतोष विखारे यांचा. टर्फ क्रिकेट सुद्धा एक चांगला खेळतायत, अगदी तुम्ही पाहू शकाल टर्फ क्रिकेटमध्ये सुद्धा चांगली नाही 12 महिने ते टर्फ क्रिकेट पावसाळा असू दे उन्हाळा असू दे नक्की सुकापूर इथे असणारे ते मैदान आहे, अगदी त्या मैदानावर त्यांचा खेळ आपण पाहत असतो. ती स्पर्धा सुद्धा मी कव्हर केली होती. इथून मात्र जे सुद्धा सुटलाय आणि त्यानंतर मात्र चेंडू निघालाय, सीमारेषा ओलांडतोय, मिळतो आणखी एक चौकार जयच्या बॅट मधून. मधलं अंतर कमी होत आहे परंतु धावसंख्या आता जोडली ती टोटल 42 धावा. येणारे चेंडू आता मात्र बाकी राहिले त्या षटकामधील 2 चेंडू आणि बऱ्याचशा धाव्यांची गरज आहे. 45 धावेची गरज, खूप सारा अंतर, परंतु ते अंतर कमी करण्याचं काम केलं जात आहे. हा फटका सुद्धा स्टँड ऑन डिलेवर तुम्हाला पाहायला मिळेल. जय चव्हाणचा फटका, एक टप्पा, चेंडू सीमा पार, चौकार. डेट चेंडू असेल, पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज होत आहेत संतोष विखारे. शेवटचा अंतिम चेंडू, अगदी सामना एक पाऊल दूर विजयापासून आपण पाहत आहे. पहिला सामना करंजाडी सुपर किंग्ज जिंकण्यासाठी आणि मधलं अंतर कमी करत असताना आलाय आणखी एक षटकार आणि इथून मात्र सामना गमवावा लागलाय. बऱ्याचशा धावांनी आपण पाहू शकाल टोटल आपण पाहिले असतील 35 धाव्यांनी हा सामना मात्र गमवावा लागतोय. बऱ्याचशा फरक्यांनी सामना गमावलाय, सामना जिंकलाय तो म्हणजे पहिला या लीग मधील करंजाडे सुपर किंग्जनं. करंजाडे कॅपिटलनं सुद्धा एक सामना सकाळी जिंकला, 2 सामने ते खेळलेत आणि इथून मात्र अगदी सामन्याचा सामनावीर. थँक्यू, चला थँक्यू. डीजे सामनावीर आपण पाहू शकाल, मॅन ऑफ द मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यानं विस्फोटक इनिंग आपण पाहिली, विस्फोटक इनिंग ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली, अगदी वैयक्तिक कोट्यामध्ये 61 धावा, षटकार चौकारांची अतिशबाजी आपण पाहिली, एक दर्जेदार खेळ त्यांचा आपण पाहिला आणि मग या मॅच मध्ये आपलं प्रभुत्व त्यानं दाखवलं आणि त्यानंतर मग
86 संख्या आणि